इतकी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. तुम्हाला दाखवते मी. ते बघा माझ्या मागे खूप जास्त गर्दी आहे. असं वाटतं मी डीमार्टला नाही तर बाहेर कुठेतरी आले अशासारखी. खूप जास्त गर्दी आहे कारण सॅटर्डे आहे ना म्हणून. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आम्ही आलो आहे घाटकोपरला शॉपिंगसाठी. ती जे मागे ताई दिसत आहे ना, करिश्मा ताई, तिला जायचं आहे गावाला. तर ती शॉपिंग करत आहे आणि तिला घाटकोपरचं मार्केट माहीत नव्हतं. की बघा तुम्ही हाय करताय ती, तुम्ही पण तिला हाय बोला. त्या ताईला घाटकोपरचं मार्केट माहीत नव्हतं आणि मी अगोदर इथे राहत होती ना घाटकोपरला, तर मला इथलं सर्व माहीत आहे. तर मग ताईला घेऊन आले घाटकोपरला मार्केटमध्ये. त्यांनी आता तिथे काही पॅन्ट्स वगैरे घेत आहेत. आम्ही म्हणजे तिघीजणी आलो आहे. माझी दुसरी एक रूममेट. आता ती म्हणजे थोडं लाजते कॅमेरात यायला, तिला लाज वाटते, त्यामुळे ती कॅमेऱ्यामध्ये येत नाही. तर आम्ही तुम्हाला समोर दाखवते की आम्ही काय काय शॉपिंग करतोय आणि काय काय घेतोय ते. हे बघा, घाटकोपरला शॉपिंग करायला तर आले, पण इतकी जास्त गर्दी आहे ना इथे, खूप जास्त. मला तर ही गर्दी बघून इरिटेट व्हायला लागले. असं वाटतंय कधी मी इथून चालली जाणार. पण काय करणार, मला सामान नाही घ्यायचं आहे. या ताई त्यांना घ्यायचं आहे, या ताईला. पण खरंच सिरियसली मला असं वाटतं हे इथून निघून जावं, कारण एकदम असं चिडचिड चिडचिड होतं. हे बघा ना किती गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे गाईज. तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्या घरी छोटंसा बेबी आहे. त्याच्यासाठी मी इथे टेडी घ्यायला आले. बघू शकता तुम्ही, मागे टेडीचं दुकान आहे. हा बघा, हा किती क्यूट दिसतोय ना, खूपच जास्त क्यूट दिसतोय गाईज. मला तर खूप जास्त आवडलाय हा. मी हाच घेणार, हाच फायनल केलाय. आणि मी एकदम फर्स्ट टाइम बघितलं याला. जसं बघितल्या मला हाच आवडलाय आणि हाच घेणार आता. चला आपण बिलिंग वगैरे करूया. खरंच इथे खूप सुंदर सुंदर टेडी बिअर आहेत, खूप जास्त. हे बघा, आणि आम्हा दोघीला पण एकच आवडला आहे. आम्ही दोघी पण हाच घेणार. इथे नमकीन घ्यायला आलोय आम्ही. बघू शकता इथे खूप साऱ्या व्हरायटीचे नमकीन भेटते. प्लीज तुम्ही पण इथे विजिट करा नक्कीच, कारण खूप मस्त शॉप आहे. गाईज, घाटकोपर जिथं शॉपिंग झालेली आहे आमची. जे घ्यायचं होतं ते घेतलं आहे आम्ही सर्वच काही. आता जायचं आहे डीमार्टमध्ये आणि डीमार्ट आहे विद्याविहारला. तर मी आले घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर आणि खूप जास्त थकले. इतकी थकले ना की मी 5 मिनिट पण उभं नाही राहू शकत. आणि आता स्टेशनवर खूप जास्त गर्दी आहे, तिथे बसायला पण जागा नाही. तर तुम्ही बघू शकता, मी माहीत आहे याच्या स्टेशनवर ज्या पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्यावर बसले. हे बघा, सर्वजण माझ्याकडे वेड्यासारखं बघतायत. पण असं आता काय करणार, कारण कॅपॅसिटी नाही आहे बसायची, म्हणजे उभं राहायची, सॉरी बसायची म्हणाली, उभं राहायची कॅपॅसिटी नाही आहे. कारण कंटिन्यू कालपासून मी ड्युटी झाली की बाहेरच येते. काल आता घरी जाणार होते म्हणून काल मी स्वतःसाठी शॉपिंग करायला, घरच्यासाठी शॉपिंग करायला आले होते. आणि आज त्या ताईला वगैरे शॉपिंग करायची होती, तर त्यांच्यासोबत आले. आणि आता रूममध्ये किराणा भरायचा महिन्याचा. कारण कसं आहे माहीत आहे, एका महिन्याचा भरून ठेवलं तर मग टेन्शन नसते, रोज रोज हे संपलं ते संपलं. त्यामुळे आता आम्ही जाणार आहे डीमार्टला. गाडीची वाट बघते, ट्रेन अजून आलेली नाही आहे. ट्रेन आल्याच्यानंतर आम्ही जाणार. बाकीचं मी तुम्हाला दाखवते डीमार्टमध्ये गेल्यावर. डीमार्टला आलो आहे गाईज, कारण किराणा सामान भरायचं होतं रूममध्ये. तर डीमार्टला सामान घ्यायला आले. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे इथे इतकी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. तुम्हाला दाखवते मी. ते बघा माझ्या मागे खूप जास्त गर्दी आहे. असं वाटतं मी डीमार्टला नाही तर बाहेर कुठेतरी आले अशासारखी. खूप जास्त गर्दी आहे कारण सॅटर्डे आहे ना म्हणून. गाईज, आता वाजले नाईटचे 10, म्हणजेच रात्रीचे 10 वाजलेत. आणि उद्या मला गावाला जायचं आहे. तर मी आता या टाईमला आले पार्लरमध्ये, कारण मला थ्रेडिंग वगैरे करायची होती. तर आता पार्लरमध्ये आले. हे कोणता टाईम आहे का सांगा, दिवसभर मला वेळ नाही भेटला. गाईज, माहीत नाही माझ्यासोबतच का असं होतंय, जेव्हा बघावं तेव्हा माझ्या मागे 7:30 लागून असते. कधीच कोणतंच काम व्यवस्थित आणि नीट पद्धतीनं पार पडत नाही. केव्हा पण काही ना काही उलटच होत राहते. आता पार्लरमध्ये गेले कारण मला सकाळी अर्जंट गावाला जायचं आहे.
आता 10 वाजता आहेत. आता पार्लरमध्ये गेले आणि ही आहे मुंबई. इथे ओपन असायला पाहिजे ह्या टायमाला. 2 पार्लर बघितले आम्ही, पण काय करणार, बॅड लक माझं की दोन्ही पण बंद. एक चालू होतं पण तिथं लेडीज अवेलेबल नव्हती. ती लेडीज 9:30लाच चालली जाते असं त्यांचं म्हणणं होतं. तर अशा प्रकारे माझी थ्रेडिंग तर राहूनच गेली. आता मला असंच गावाला जावं लागेल. चला आता काय करणार, बॅड लक. 7:30 म्हणतात त्याला, 7:30. नक्कीच्या लग्नाला 17चे 60 विघ्न, तसं काहीसं माझ्यासोबत झालं. चला आता थ्रेडिंग तर काय झाली नाही. आता अशाच प्रकारे आपण हा आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.